नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या, त्या रात्री नक्की काय घडलं होतं? त्या अपघाताबद्दल तुम्हाला काही आठवत नव्हतं ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही सायली, त्यावेळी मला काही आठवत नव्हतं, पण आता मात्र ती रात्र, तो दिवस लख्ख माझ्या डोळ्यासमोर आहे. तर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या, त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे तुम्ही मला सांगू शकता का? म्हणजे जर तुम्हाला त्रास होणार नसेल तर. आणि हो, तुम्ही बोललात तर तुमचं मन हलकं होईल आणि बऱ्याच गोष्टी अजून आठवण्यास मदतही होईल. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला सांगाल का? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो सांगेन ना, मला अगदी व्यवस्थित आठवते. त्या दिवशी आम्ही सुभेदारांच्या घरून घरी यायला निघालो होतो, पण वाटेतच आमचं ठरलं की कर्जतच्या फार्म हाऊसवर जाऊया आणि मग घरी जाऊयात, म्हणून आम्ही तसेच निघालो होतो. सुमन आणि नागराज भाऊजी त्यांच्या गाडीतून घरीही पोचले होते. तर सुमन काकू म्हणतात, हो मी घरी आले, पण यानंतर त्यांनी मला घरी सोडलं आणि मला म्हणाले की माझं महत्त्वाचं काम आहे आणि ते घराबाहेर पडलेत. पण वहिनी, मला खरंच माहीत नव्हतं की हे तुमच्या मागावर असतील, तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करतील. सुमन काकूंना सुद्धा खूप वाईट वाटतं. आता प्रतिमा आत्या घडलेला सर्व प्रकार सांगायला सुरुवात करतात. त्यावेळी सायली तिच्या मोबाईलमध्ये हे सगळं काही बोलणं रेकॉर्ड करून घेत असते. प्रतिमा आत्या म्हणतात, सुभेदारांच्या घरी गेलो होतो कारण अर्जुनचा वाढदिवस होता. तो खास स्पेशल दिवस होता. आम्ही सर्वच जण तिथे होतो. रात्री उशिरा आम्ही घराबाहेर पडत होतो, परंतु त्यावेळी मात्र तन्वी खूप रडत होती, कारण तन्वीला तिथून निघायचंच नव्हतं. अर्जुन तिला म्हणाला, का रडतेस तन्वी, तू रडू नकोस, हवं तर तू सॅटर्डेला ये. परंतु तन्वी म्हणते की नाही, मला आत्ताच राहायचं आहे. आणि तन्वी तर हट्टाला पेटली होती. पण शेवटी आम्हीच तिला मनवण्याचा प्रयत्न केला. पण अर्जुन तिला म्हणाला, तन्वी, तुला माझा हा टॉय पाहिजे आहे का? तर घे तुला. तेव्हा तन्वी खुश झाली आणि तो टॉय हातात मिळाल्यानंतर ती घरी यायला तयार झाली. आता तो टॉय घेऊन ती घराबाहेर पडली. मला आठवतंय की मी, रविराज, तन्वी तिघंही गाडीत बसलो, घरी यायला निघालो. तन्वी खूप खुश होती, तिच्या डोळ्यावर झोप होती, पण अर्जुनने दिलेला हातातील टॉय काही सुटत नव्हता. आता सायली लगेच अर्जुनला मेसेज करते आणि म्हणते, मधुभाऊंनी तन्वीचं गाठोडं म्हणून जे आपल्याकडे गाठोडं आहे त्या गाठोड्यातील तन्वीचा टॉय येताना घेऊन या, असं म्हणत सायलीने अर्जुनला मेसेज केलेला असतो आणि तो टॉय आणायला सांगितलेला असतो. प्रतिमा आत्या पुढे घडलेला सर्व प्रकार सांगतात आणि कशा प्रकारे त्यांचा अपघात झाला हे सगळं काही सांगतात. हे सगळं बोलत असताना प्रतिमा आत्यांना खूप त्रास होतो, सुमन काकूंनाही त्रास होतो. प्रतिमा आत्या म्हणतात, खरं तर तो दिवस आजही मला आठवतो, पण कधी कधी असं वाटतं की तो दिवस नाही आठवला तर खरंच खूप बरं झालं असतं. खरं तर तो अपघात म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस, काळा दिवस, ज्या दिवशी आम्ही आमचं अस्तित्व गमावलं होतं, आम्ही आमच्या मुलीला गमावलं. खरंच ती रात्र परत कधीच आयुष्यात यायला नको असंच वाटतं. तर सायली मनाशीच म्हणते, आज जो दिवस तुला आठवायला नको असं वाटतंय, तोच दिवस तुझ्यासाठी आनंददायी असेल आई, हा माझा तुला शब्द आहे. सायली, आता आपल्या आईला लवकरच तुझी तन्वी समोर आहे आणि मीच तन्वी आहे हे सांगायचं ठरवते. परंतु त्यासाठी सायलीला गरज असते ती म्हणजे तिच्या भूतकाळाची, तिला स्वतःला आठवण होण्याची, तिला सगळं आठवावं यासाठी हे तिचे सगळे प्रयत्न चालू असतात. आता सायली या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते आणि त्याच वेळी सायलीला अस्मिताचा फोन आलेला असतो. सायली म्हणते, बोल अस्मिता. अस्मिता म्हणते, काय गं, माहेरपणाला गेलीस आणि तिथलीच होऊन गेलीस का? आता तुला आमची आठवण वगैरे येते की नाही? सायली म्हणते, नाही अस्मिता, असं काही नाही आहे, मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते, मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते. तर अस्मिता म्हणते, सेम, आम्ही सुद्धा तुला खूप मिस करतोय. म्हणूनच मी आणि पूर्णाची दोघांनीही ठरवलं आहे की आज तुला भेटायला यायचं. मी आणि पूर्णाजी खास तुला भेटण्यासाठी येणार आहोत. आता हे ऐकून सायली शांतच होते. अस्मिता म्हणते, काय गं, काय झालं? आम्ही येतोय हे तुला आवडलं नाही आहे का? सायली म्हणते, नाही नाही, मला खरंच खूप आनंद झाला आहे. तर अस्मिता म्हणते, माहीतच होतं तू खूप खुश होणार आहेस. बरं, अर्जुनची एक मीटिंग आहे, ती मीटिंग संपल्यानंतर आम्ही अर्जुनसोबत येणार आहोत. तर सायली म्हणते, बरं, काही हरकत नाही. अस्मिता म्हणते, ठीक आहे, बाय, आम्ही येतोच, असं म्हणत अस्मिता फोन ठेवते. परंतु सायलीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. मन काकू सायलीला विचारतात, काय झालं सायली? सायली म्हणते, काही नाही काकू, काही नाही, सहजच, असं म्हणत आता सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्ही तयार होताय ना? प्रतिमा आत्या म्हणतात, हो मी तयार होते आणि यांना सुद्धा तयार व्हायला सांगते. असं म्हणत प्रतिमा आत्या आलेच असं म्हणून रूमच्या दिशेने निघून जातात.
तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रतापराव अस्मिताशी बोलत असतात. त्यावेळी अस्मिता प्रतापरावांना म्हणते, मी ज्यावेळी इंटरव्ह्यू द्यायची त्यावेळी चैतन्य गोलूला सांभाळायचा. प्रतापराव म्हणतात, काय म्हणजे तू इंटरव्ह्यू द्यायचीस त्यावेळी चैतन्य आपल्या गोलूला सांभाळायचा? तर अस्मिता म्हणते, हो. असं म्हणत घडलेला सर्व प्रकार अस्मिता प्रतापरावांना सांगू लागते. ज्यावेळी अस्मिता पहिल्या इंटरव्ह्यूला गेलेली असते त्यावेळी सुद्धा गोलूला चैतन्याने सांभाळलेलं असतं. अस्मिताची इंटरव्ह्यू होताच चैतन्य अस्मिताला म्हणतो, काय मग कसा झाला इंटरव्ह्यू? तर अस्मिता म्हणते, खरंच खूप छान झाला, पण नाईट शिफ्ट आहे आणि मला शक्य नाही. प्रत्येक इंटरव्ह्यू दिवशी अस्मिताला चैतन्याची साथ मिळालेली असते आणि चैतन्य गोलूला सांभाळायचा आणि म्हणूनच मी इंटरव्ह्यू देऊ शकले असं अस्मिता प्रतापरावांना सांगत असते. प्रतापराव हे सगळं काही ऐकतात. त्यावेळी अस्मिता प्रतापरावांना म्हणते, डॅड, मला हे सगळं काही कोणाशी तरी बोलायचं होतं, माझं मन मोकळं करायचं होतं. हे सगळं काही मी सायलीशी बोलू शकले असते, तिला माझ्या मनातील भावना सांगू शकले असते, पण सायली तर प्रतिमात्यांच्या घरी आहे, ती इथे नाही आहे आणि म्हणूनच मला माझ्या मनातील गोष्ट कोणाशी शेअर करता आली नाही. आणि सायली तिथे असताना मला तिला त्रास द्यायचा नव्हता. पण डॅड, खरंच मला ही सगळी गोष्ट कोणाशी तरी शेअर करायची होती, पण त्यावेळी चैतन्याने मला साथ दिली. चैतन्यामुळे हे सगळं काही शक्य झालं. प्रतापराव म्हणतात, पण अस्मिता, तुला माझ्याशी ही सगळी गोष्ट शेअर करावी, मला सगळं काही सांगावं असं तुला वाटलं नाही का बाळा? तर अस्मिता प्रतापरावांना म्हणते, डॅड, तुम्ही खूप कामामध्ये बिझी होता, तुम्हाला कामाचाही ट्रेस होता आणि या सगळ्यात मी तुम्हाला अजून त्रास द्यायला नको असं मला वाटत होतं. आणि त्यात मम्माला तर मी जॉब करतेय, मी जॉब शोधतेय याबद्दल सांगायची हिंमतच होत नव्हती. मग डॅड, मला सांगा, मी तुम्हाला तरी कसं सांगणार होते? तर आता प्रतापराव म्हणतात, खरं तर माझंच चुकलं. खरं तर मलाच कळायला हवं होतं की जरी आपली मुलं मोठी झालीत तरीसुद्धा आपल्या आयुष्यातील, आपल्या दिवसातील थोडा तरी वेळ आपल्या मुलांना द्यायला हवा, त्यांच्या मनातील भावना समजून घ्यायला हव्यात. आता प्रतापराव अस्मिताला खंबीर पाठिंबा देत म्हणतात, ठीक आहे बाळा, तुला नोकरी करायची आहे ना, कर, तू नोकरी कर आणि हवं तर मी तुझ्यासाठी चांगला जॉब शोधतो. पण हो, बाकी सगळे कष्ट हे तुलाच करायला हवेत, सगळी मेहनत तुला करायला हवी. आता हे ऐकून अस्मिता खूप खुश होते. तर प्रतापराव अस्मिताला म्हणतात, मी केलेली ही छोटीशी मदत चालणार आहे ना तुला? अस्मिता आनंदानेच डॅडला मिठी मारते आणि म्हणू लागते, थँक्यू डॅड. आता प्रतापराव अजिबात वेळ वाया न घालवता लगेच आपल्या ओळखीच्या एका व्यक्तीला फोन करतात आणि म्हणतात, हां देसाई, असं म्हणत आता अस्मिताच्या जॉबसाठी त्यांच्याकडे शब्द टाकतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अश्विन कल्पनाताईंना समजावत म्हणतो, मम्मा प्लीज अगं शांत हो ना. मम्मा, अगं आम्हाला कळतंय की तू हे सगळं काही अस्मिताईसाठी आणि गोलू या दोघांच्या भल्यासाठी करतेस, त्यांच्या भल्यासाठी बोलतेस, पण मम्मा एकदा तू तिची बाजू तरी समजून घे ना. हे बघ मम्मा, अस्मिताई लग्ना अगोदर तुम्हा सगळ्यांवरती अवलंबून होती आणि लग्नानंतर सचिनवर. तर कल्पनाताई म्हणतात, पण हा किती मूर्खपणा आहे अस्मिता, हे आमच्यासाठी ओझं झालंय का? ती कोणावरही अवलंबून नाहीये, आमची मुलगी आम्हाला जड झालेली नाहीये अश्विन. तर अश्विन म्हणतो, मम्मा असं काहीही नाहीये, खरं तर तू स्वतःला तिच्या जागेवर उतरवून बघ. अगं खरं तर तिला फक्त आई ही जबाबदारी नाही पूर्ण करायची आहे, तर तिला गोलूची आई आणि वडील सुद्धा व्हायचं आहे. तर कल्पनाताई अश्विनला म्हणतात, अश्विन मला सगळं काही कळतंय, समजतंय, पण या सगळ्यामध्ये गोलू भरडला जातोय, त्याचं काय? तर आता अश्विन म्हणतो, मम्मा अगं आपण त्याला वाऱ्यावर सोडणार आहोत का? आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहोत का? आपण सर्वजण आहोत ना, गोलूला सांभाळायला आपण सर्वच जण आहोत. अगं तू आहेस, सायली वहिनी आहे, विमल आहे, आम्ही सर्वजण आहोत, मग गोलूची काळजी का करतेस तू? तर कल्पनाताई म्हणतात, कारण काही महिन्याच्या बाळाला घरी सोडून नोकरी करावी, ज्यांना गरज असते त्यांनी जरूर करावी, मी नाही म्हणत नाही, पण अस्मिता तिच्यावर अशी वेळ खरंच आलेली नाहीये की तिने एवढ्या छोट्या बाळाला ठेवून नोकरीसाठी जावं. मग अस्मिता का हट्ट करते, का हट्टाने नोकरी करायचं ठरवते? तर अश्विन समजवत म्हणतो, मम्मा जरा शांत हो आणि ऐक, अस्मिताताई पैशासाठी नोकरी करत नाहीये असं आपण समजूया. असं म्हणत अश्विन आता कल्पनाताईंना समजावत असतो आणि त्याचवेळी प्रतापराव त्या ठिकाणी आलेले असतात. तर अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, पण तिचं मन शांत राहण्यासाठी, ती आनंदी राहण्यासाठी तिने काहीतरी केलं पाहिजे, तिने कशा तरी गोष्टींमध्ये स्वतःला गुंतून घेतलं पाहिजे, हे तुला पटत नाही आहे का मम्मा? तर आता अश्विनचं बोलणं कल्पनाताईंना पटतं आणि कल्पनाताई म्हणतात की हो. तर त्याचवेळी प्रतापराव म्हणतात, मग जर ही नोकरी करूनच अस्मिता आनंदात राहणार असेल तर, तिला या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद मिळणार असेल तर
आता प्रतापराव सुद्धा पुढे येतात आणि कल्पनाताईंना समजावत म्हणतात, कल्पना, मी अस्मिताचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आहे आणि तिचं बोलणं मला पटतंय, तिचा निर्णय मला पटतोय. कल्पना, आपल्या मुलीचं सुख आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ती आनंदात असणे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी जर तिला नोकरी करायची असेल तर माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी तिला नोकरी करण्यासाठी पाठिंबा दिला आहे, मी तिला होकार दिला आहे. त्यामुळे आता मी ठरवलं आहे, ती आनंदात असण्यासाठी तिला जे काही करायचं आहे ते करू देत. आणि त्यासाठीच एक छोटीशी मदत म्हणून मी तिला नोकरी मिळवून दिलेली आहे. हे ऐकून आता कल्पनाताई म्हणतात, नोकरी मिळवून दिली आहे म्हणजे? तर प्रतापराव म्हणतात, माझा एक मित्र आहे आणि त्याची खूप चांगली कंपनी आहे आणि म्हणूनच मी त्याला कॉल केला होता आणि त्याने त्याच्या कंपनीत, त्याच्या ऑफिसमध्ये अस्मिताला जॉब देण्याचं ठरवलं आहे. आता हे प्रतापरावांना मान्य असतं, परंतु कल्पनाताई मात्र शांतच असतात. कल्पनाताई प्रतापरावांना प्रश्न करत म्हणतात, पण गोलू? तर आता प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, अगं असं काय करतेस? मूल झालं म्हणजे बाईचं जगणं थांबतं का? अस्मिता आपली मुलगी आहे आणि आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. हे बघ, अस्मिता जर काहीतरी धडपड करते तर आपण तिला खंबीर पाठिंबा द्यायलाच हवा. आणि हे बघ कल्पना, सतत जर आपण अस्मिताला विरोध करत राहिलो, तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती आपल्यापासून दूर निघून जाईल आणि मग मात्र त्याला काहीच अर्थ राहणार नाही आणि मग मात्र आपण तिला थांबवू शकत नाही. स्वतःला सिद्ध करायचं आहे ना, मग त्यामुळे नोकरी आणि मूल हे एकत्र सांभाळायला तिला जमतं का? त्यासाठी तिला वेळ देता येईल का? हे सगळं काही तिला स्वतःहून अनुभव देत, तिला स्वतःहून प्रयत्न करू देत, तिला स्वतःहून हे सगळं काही बघण्याची आपण संधी द्यायला हवी. तर अश्विन म्हणतो, मी मम्माला हेच समजावण्याचा प्रयत्न करतोय, तिला समजून सांगतोय, पण तिला कळतच नाहीये, ती ऐकून घ्यायला तयारच नाहीये. कल्पनाताई म्हणतात, मला हे सगळं काही पटत नाहीये, पण जर तुम्हा दोघांना पटत असेल आणि तुम्हा दोघांना हे मान्य असेल तर मी या गोष्टीसाठी तयार आहे, तिला प्रयत्न करू देत. तर आता हे ऐकून अश्विन आणि प्रतापराव खुश होतात. अश्विन म्हणतो, ग्रेट, म्हणजे आता अस्मिताईला तिच्या आवडीचं काम करायला मिळणार. अश्विन म्हणतो, पण डॅड, एक मोठा प्रॉब्लेम आहे. प्रतापराव म्हणतात, काय रे? तर आता अश्विन म्हणतो, त्या फॅशन मॅगझिनमध्ये जे जे काही चांगलं दिसेल ते अस्मिताई घरी घेऊन आली तर? प्रतापराव आणि अश्विन हसू लागतात, परंतु कल्पनाताई मात्र शांतच असतात. अश्विन म्हणतो, अगं मम्मा, आता हस ना, बस झालं हे रुसवे फुगवे. असं म्हणत आता अश्विन कल्पनाताईंच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली विचार करत म्हणते की काय करू, काहीतरी करायला हवं, कारण आज आम्हाला घराबाहेर पडायचं आहे, तो अपघात घडवून आणायचा आहे. परंतु जर आता अस्मिता आणि पूर्णाजी इथे आले तर घराबाहेर पडणं शक्यच नाहीये. नाही, काही करून त्यांना थांबवायला हवं, काहीतरी कारण काढायलाच हवं. पण काय करू, कसं थांबवू त्यांना? आणि सरळ त्यांना नका येऊ असं सांगणंही योग्य वाटत नाहीये, पण नाही, काहीतरी कारण काढावंच लागेल. आणि हे सुद्धा आता मीटिंगमध्ये असतील, यांना फोन करू का मी? परंतु त्याचवेळी अर्जुनचा सायलीला फोन आलेला असतो. सायली म्हणते, हॅलो, अहो, पूर्णाजी आणि अस्मिता इथे येणार आहेत, काही करून त्यांना थांबवा. अर्जुन म्हणतो, पण मी कसं थांबवणार, कारण ते केव्हापासून मागे लागले आहेत, माझी मीटिंग केव्हा संपते आणि त्यांना तुला भेटतं कधी येतं याचीच त्यांना घाई झाली आहे, मग मी त्यांना कसं थांबवू? सायली म्हणते, नाही, तुम्ही काहीही करा, परंतु त्यांना थांबवा, कारण आज आपण जे प्लॅन ठरवलं आहे त्यानुसार सगळं काही व्हायला पाहिजे. आता माझ्या मनाची तयारी झाली आहे, तुम्ही सुद्धा या सगळ्यासाठी तयार झाले आहात. एवढंच काय, तर प्रतिमा आत्या आणि रविराज काका सुद्धा तयार आहेत, त्यांनी सुद्धा या सगळ्यासाठी होकार दर्शवला आहे. मग काही करून आपल्याला आपलं जे प्लॅन ठरलंय ते पूर्ण करायचंच आहे. आपल्याला आज तो अपघात घडवून आणायचाच आहे. मला माझा भूतकाळ आठवणं खूप गरजेचं आहे हो, आणि त्यासाठी आजची रात्र खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे प्लीज प्लीज काहीही करा आणि पूर्णाजी आणि अस्मिताला इथे येण्यापासून थांबवा. अर्जुन म्हणतो, अगं पण? तर सायली म्हणते, नाही, मला काहीही माहीत नाही, पण आज जे ठरलंय ते व्हायलाच पाहिजे. आज प्लीज तुम्ही मला एवढी मदत करा. असं म्हणत आता सायली अर्जुनवर सगळं काही सोपवते आणि फोन ठेवते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई खूप रडत असतात, त्यांना त्यांच्या मुलांची खूप काळजी वाटत असते. प्रतापराव कल्पनाताईंसाठी कॉफी घेऊन येतात आणि म्हणतात, कल्पना, अगं काय झालंय, एवढा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, आणि हो, मुलांची काळजी अशी नेहमी डोळ्यातून वाहू द्यायची नसते. कल्पना, मला कळतंय की तुला मुलांची काळजी वाटते, पण जरा प्लीज शांत हो ना, घे कॉफी घे. असं म्हणत प्रतापराव कल्पनाताईंना शांत करतात. कल्पनाताई म्हणतात, शेवटी तुम्हालाच माझी काळजी. तर प्रतापराव म्हणतात, नाही अगं, असं काहीही नाही आहे, आपल्या मुलांना सुद्धा आपली काळजी आहे. तर कल्पनाताई म्हणतात, तसं असतं ना तर अस्मिता मगाशी मला वेडंवाकडं बोललीच नसती.
तिला खरंच असं वाटते का हो की तिचं वाईट झाल्यानंतर मला आनंद होईल, असं म्हणत कल्पनाताई खूप रडत असतात. प्रतापराव म्हणतात, अगं तू असं का बोलतेस आणि स्वतःला त्रास करून का घेतेस? तर कल्पनाताई म्हणतात, मग काय करू? ती काय म्हणाली, तिची नोकरी गेल्यानंतर मी काही सगळ्यांना पेढे वाटणार आहे का? अहो, ती असं कसं बोलू शकते? प्रतापराव कल्पनाताईंना समजवत म्हणतात, कल्पना अगं आपली मुलगी आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे. अगं ती अस्वस्थ झाली, तिची चिडचिड होत होती म्हणून ती असं बोलून गेली. आणि हे बघ, तिचा राग तुझ्यावर नाही आहे, त्या सचिनवर आहे. तर प्रतापराव समजावत असतात. कल्पनाताई म्हणतात, हो पण शेवटी राग निघाला कोणावर? माझ्यावरच ना. तिला तर कळायला सुद्धा नाहीये की मी किती दुखावली गेली आहे. बघितलं ना तुम्ही, साधं माझ्याशी बोलायला सुद्धा आली नाहीये ती. इतका राग आलाय का माझा? इतकी वाईट आहे का मी? असं म्हणत कल्पनाताई स्वतःला त्रास करून घेत असतात. परंतु शेवटी त्यांची मुलगी अस्मिता हे सगळं काही ऐकत असते. तिलाही कुठेतरी वाईट वाटत असतं. तर प्रतापराव म्हणतात, अगं. तर त्याचवेळी अस्मिता कल्पनाताईंना आवाज देत म्हणते, पण आले मम्मा मी. तर त्यावेळी प्रतापराव म्हणतात, घ्या. आता अस्मिता लगेच येऊन कल्पनाताईंच्या बाजूला बसते आणि म्हणू लागते, मम्मा आता माझ्या लक्षात आलंय ग. मम्मा आय एम रिअली सॉरी, मी रागाच्या भरात काहीतरी विचित्र बोलून गेले ग. असं म्हणत कल्पनाताईंना मिठी मारत तीही खूप रडू लागते. कारण आपण जे काही बोललोत त्याचा आता तिला पश्चाताप होत असतो, तिला वाईट वाटत असतं आणि ती कल्पनाताईंची मनापासून माफीही मागत असते. अस्मिता म्हणते, मम्मा मला माफ कर, मी तुझ्यावर रागाने असं नको ते बोलायला नको होतं, मी तुझ्यावर चिडचिड करायला नको होती. तर कल्पनाताई आता अस्मिताच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि म्हणू लागतात, अस्मिता बाळा, मी जे काही बोलते ते तुझ्या आणि गोलूच्या काळजीपोटीच बोलते ना गं. नाहीतर बाळा, अगं तुला नोकरी करण्यापासून मी का थांबवेन सांग ना. तर अस्मिता म्हणते, पण मम्मा अगं मी तुझ्यावर चिडचिड करणार नाहीतर कोणावर करणार सांग ना. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, आणि मी तुला ओरडणार नाही तर मग कोणाला ओरडणार सांग ना. असं म्हणत दोघीही मायले की एकमेकांना प्रश्नात गुंतवतात आणि हसू लागतात. आता अस्मिता लगेच कल्पनाताईंना खट्ट मिठी मारते. कल्पनाताई अस्मिताला मायेने जवळ घेतात, तिच्या डोक्यावरून प्रेमानेच मायेने हात फिरवतात. तर प्रतापराव म्हणतात, चला माय लेखी एकत्र झाल्या आणि शेवटी काय, लेक बापाला विसरली. तर अस्मिता म्हणते, नाही डॅड असं काही नाहीये. असं म्हणत अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, मम्मा डॅडने मला नोकरी मिळवून दिली आहे, पण आता ती फक्त तू हसऱ्या चेहऱ्याने मला करू दे, म्हणजे मला बरं वाटेल. असं म्हणत अस्मिता आता कल्पनाताईंचा सुद्धा होकार मिळवत असते. कल्पनाताई म्हणतात, तुला बरं वाटणार आहे ना, तू खुश असणार आहेस ना, आणि तुझी इच्छा आहे ना, मग तू कर नोकरी, पण हो गोलूकडे दुर्लक्ष करू देऊ नकोस. तर अस्मिता म्हणते, मम्मा अगं जगातल्या इतक्या बायका असतात की ज्या मुलांना सांभाळून जॉब करतात, मग मला सुद्धा हे करता येईल ना गं, मी सुद्धा हे शक्य करेन. प्रतापराव अस्मिताला पाठिंबा देत म्हणतात, जमणार, तुला नक्की जमणार. कल्पनाताई म्हणतात, आणि तुझ्यासारख्या हट्टी मुलीला जमणार, नाहीतर मग कोणाला जमणार. अस्मिता म्हणते, बरं चल आवरून घे, आपल्याला प्रतिमा आत्याकडे पण जायचं आहे ना, आणि हां मला सायलीला मला जॉब लागलाय ही गुड न्यूज सुद्धा द्यायची आहे. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अगं मी सायलीला आजच भेटून आली आहे, तुम्ही जा, मी नाही येत. असं म्हणत आता कल्पनाताई घरी राहायचं ठरवतात. अस्मिता आता तिथून निघून जाते. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, आता लेकीसोबतचं भांडण मिटलंय, पण आता आमच्या कॉफीला काही मान मिळणार आहे की नाही. तर कल्पनाताई म्हणतात, हो मिळणार. असं म्हणत कल्पनाताई कॉफी प्यायला घेतात आणि प्रतापरावांनी बनवलेली कडक आणि सुंदर कॉफी कल्पनाताईंना सुद्धा खूप आवडलेली असते. कल्पनाताई प्रतापरावांचं कौतुक करत म्हणतात, नवऱ्याच्या हातची कॉफी म्हणजे अमृत आहे, अमृत. कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, मी काय म्हणते, तुम्ही जसं अस्मिताशी बोललात तसं अश्विनशी सुद्धा बोला ना, म्हणजे प्रियाची प्रेग्नेन्सी कळल्यापासून तो खूप डिस्टर्ब आहे, स्वतःला त्रास करून घेतोय आणि मला ते खरंच पाहवत नाही. प्रतापराव म्हणतात, तू नको काळजी करूस, मी अश्विनशी एकदा बोलून घेतो. मला आता एका मीटिंगला जायचं आहे, तेव्हाच माझी मीटिंग संपल्यानंतर मी त्याला भेटतो आणि त्याला समजावतो. चालेल. कल्पनाताई खुश होत म्हणतात की हो चालेल. आता दुसरीकडे अर्जुनची मीटिंग संपताच अर्जुन हॉलमध्ये येतो. तर आता पूर्णा आजी अर्जुनला म्हणतात, झाली का मीटिंग, आता निघायचं का. तर अर्जुन म्हणतो, हो झाली मीटिंग. अस्मिता म्हणते, चल मग आता निघूयात. तर अर्जुन म्हणतो, हो निघूयात ना, एक मिनिट मी जरा चेंज करून येतो. तर पूर्णाजी म्हणतात, चेंज करून कशाला, हे कपडे छान दिसत आहेत, हँडसम दिसतोयस तू, हँडसम. सायलीची तुझ्याकडून नजर काही हटणार नाही. आता पूर्णाजींचं हे बोलणं ऐकून सर्वच जण हसू लागतात. तर अर्जुन म्हणतो, वा क्या बात आहे पूर्णाजी, म्हणजे मी तुला ब्युटिफुल बोलतो म्हणून तू मला हँडसम बोलतेस काय. तर पूर्णाजी म्हणतात, मग काय, आहेच माझा नातू हँडसम. आता मात्र अर्जुनला प्राऊड फील होत असतं आणि तो पूर्णाजींना म्हणतो, थँक्यू.
अर्जुन म्हणतो आलोच मी, फ्रेश होऊन येतो. तर अस्मिता म्हणते हो हो पण लगेच ये. असं म्हणताच अर्जुन आता रूममध्ये निघून जातो. तर इकडे पूर्णाजी म्हणतात मी कधी एकदा जाऊन सायलीला भेटते ना असं मला झालंय, पण हा उगाचच वेळ काढतोय. तर अस्मिता म्हणते नाहीतर काय. तर कल्पनाताई म्हणतात आता तुम्हा दोघींचा उत्साह पाहून मलाही असं वाटते की मी सुद्धा यावं. तर पूर्णाजी म्हणतात अगं मग चल ना. तर विमलताई म्हणतात वहिनी अहो तुम्ही पण जा ना, कारण बघावं त्यावेळी सायली सायली हा जप करत असता, मग जा तुम्ही सुद्धा तिला भेटून या. तर कल्पनाताई म्हणतात हो तू बोलतेस ते अगदी खरं आहे, मी पटकन माझ्या रूममध्ये जाऊन येते हा. असं म्हणत कल्पनाताई सुद्धा तयार होण्यासाठी निघून जातात. तर पूर्णाजी विमलला विचारतात विमल अगं तुला सुद्धा यायचंय का. तर विमलताई म्हणतात की नाही नको पूर्णाजी, स्वयंपाकघरात बरीच कामं आहेत, तुम्ही जाऊन या ना. तर अस्मिता म्हणते आता अर्जुनसाठी वाट बघत होतो, आता मम्माची वाट बघत राहावं लागणार. असं म्हणत आता सर्वच जण जायचं ठरवतात, परंतु ना अजून अर्जुनचा पत्ता असतो ना कल्पनाताईंचा. अस्मिता म्हणते की यात सगळ्यात निघायला कधी मुहूर्त मिळतोय देवच जाणे. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली देवासमोर प्रार्थना करत म्हणते देवा आज माझी ओळख मिळवण्यासाठी, माझं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि मला माझं बालपण आठवण्यासाठी मी एक धाडसी पाऊल उचलते, एक मोठा प्रयत्न करते, त्यासाठी माझ्या पाठीशी उभा राहा. असं म्हणत सायली देवाला नमस्कार करते, आशीर्वाद घेते आणि त्याचवेळी सायलीला फोन आलेला असतो. सायली पाहते तर अस्मिताचा फोन असतो. सायली अस्मिताला म्हणते बोल अस्मिता. तर अस्मिता म्हणते सायली अगं आम्ही दोघी येणार होतो, पण आता मम्मा म्हणते की तिला सुद्धा तुला भेटायला यायचं आहे, त्यामुळे आता आम्ही तिघीही येतोय आणि हो पुढच्या 5 मिनिटात आम्ही निघतोय. आता हे ऐकून सायली शांतच होते, कारण तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. पण सायली अर्जुनवर चिडलेली असते. सायली मनाशीच म्हणते की मी यांना सांगितलं होतं की घरच्यांना इथे येऊ देऊ नका, पण यांनी काहीच कसं केलं नाही, यांना थांबवण्याचा प्रयत्न करा असं मी म्हटलं होतं ना. तर अस्मिता सायलीला म्हणते काय झालं, तू काहीच का बोलत नाहीयेस. तर आता सायली अस्मिताला म्हणते अस्मिता गं काही नाही गं, मला जरा दमल्यासारखं वाटतंय, म्हणजे खूप थकल्यासारखं वाटतंय गं, आणि त्यात माझं डोकं सुद्धा खूप जड झालंय, मला असं वाटतं की मला आता आरामाची गरज आहे. अस्मिता शांतच होते. तर सायली म्हणते म्हणजे तुम्ही जर आता इथे आलात तर तुमच्याशी धड माझं बोलणं सुद्धा होणार नाही, म्हणून मला असं वाटतं की तुम्ही उद्या येऊ शकता का. कल्पनाताई म्हणतात बरं बरं सायली अगं तू आराम कर, तुला आरामाची गरज आहे, आम्ही काय उद्या परवा सुद्धा येऊ. तर सायली म्हणते आई खरंच मला माफ करा हा, म्हणजे मला अगदीच बरं वाटत नाहीये म्हणून मी तुम्हाला येऊ नका असं म्हणते, पण मला सुद्धा हे योग्य वाटत नाहीये. तर पूर्णाजी म्हणतात अगं काही हरकत नाही, तू आराम कर बस. तर सायली म्हणते हो पूर्णाजी. तर अस्मिता म्हणते बरं ठीक आहे. असं म्हणत आता अस्मिता फोन ठेवते. पण या सगळ्यानंतर सायलीला खूप वाईट वाटतं की आपण आपल्याच माणसांशी खोटं बोललो. सायली आता पुन्हा एकदा देवासमोर येऊन उभी राहते, हात सोडते. तर दुसरीकडे अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो मम्मा अगं तुम्ही जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला, पण का. तर कल्पनाताई म्हणतात अरे असं काय करतोयस, सायलीला आता आरामाची गरज आहे, तिला जर आराम करायचा आहे तर मग आम्ही जाऊन तिला त्रास द्यायचा का तिथे. तर पूर्णाजी म्हणतात म्हणजे आम्ही तिथे जाऊन तिच्याशी गप्पा मारत बसणार आणि मग काय तिचा आराम होणारच नाही, मग तिला आता आराम करू देत. तर अर्जुन म्हणतो पण सकाळी तर ती ठीक होती, माझ्याशी तर नीट बोलली ती, पण आता अचानक काय झालं, थांब मी तिला फोनच करतो. तर कल्पनाताई म्हणतात अरे त्याची काहीही गरज नाही, या अवस्थेत असं वरखाली थोडंफार होतच असतं, त्यामुळे तू स्वतः आता फोन वगैरे करत बसू नकोस. तसंही तू रविराज भाऊजींना भेटायला जाणारच होतास ना, मग आता जा, म्हणजे तुला कळेलच ना की सायली कशी आहे, तिची तब्येत कशी आहे. तर अस्मिता आता अर्जुनची कान उघडणी करत म्हणते आणि अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव, अख्ख्या जगात की तू एकटाच नाही आहेस की जो पाप होणार आहेस, त्यामुळे उगाच सायलीच्या मागे मागे करत राहू नकोस, तिला जरा आराम करू देत. आणि हो रविराज काकांकडे जे काही काम आहे ना ते कर आणि शांत बस. अर्जुन म्हणतो हो हो. असं म्हणत अर्जुन मनाशीच म्हणतो सायलीची तर व्हील पॉवर माझ्यापेक्षाही स्ट्रॉंग आहे, मला वाटलं होतं की ह्या तिघी जणी तिला भेटायला गेल्या तर ॲक्सिडेंटचा जो काही प्लॅन आहे तो कॅन्सल होईल, पण तसं काय तर झालंच नाहीये, म्हणजे खरंच या सगळ्यातून काहीतरी चांगलं निघणार असेल का. अर्जुनला कुठेतरी आशा वाटत असते आणि म्हणून अर्जुन सुद्धा म्हणतो की मी येतो. असं म्हणत अर्जुन आता किल्लेदारांच्या घरी जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली देवाला प्रार्थना करत म्हणते देवा मी जे करते ते योग्य आहे ना, या सगळ्यातून सगळं काही नीट होईल ना. आज मी या सगळ्यासाठी आईशी पूर्णाजींशी खोटं बोलली आहे, पण देवा तुला मात्र माझा हेतू माहीत आहे ना. आज मी प्रतिमा आत्या रविराज काका यांना काहीच सांगितलं नाहीये, पण मी आज जे करणार आहे त्यात मला यश मिळू दे, तू मला यश मिळवून दे, माझ्या पाठीशी उभा राहा. असं म्हणत सायली देवाला पुन्हा एकदा हात सोडून देवाची मनोभावे प्रार्थना करत त्याचे आशीर्वाद घेत असते.
आणि त्याच वेळी देवाने सुद्धा सायलीला या सगळ्यासाठी कौल दिलेला असतो. म्हणजेच गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवलेलं जास्वंदीचं फूल खाली पडतं आणि सायलीला होकार मिळालेला असतो. देवाचा आशीर्वाद मिळाला हे पाहून सायली खुश होते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ठरल्याप्रमाणे रविराज सर, प्रतिमा आत्या आणि सायली तिघही त्यांच्या कारमधून बाहेर पडलेले असतात आणि सायलीच्या हातात अर्जुनने दिलेलं त्यावेळीचं ते छोटं टॉय असतं. आता मात्र रविराज सर यांच्या गाडीचा ताबा सुटत असतो. त्यावेळी ते प्रतिमा आत्यांना म्हणतात, प्रतिमा अगं ब्रेक लागतच नाहीये. तर मागोमाग अर्जुन असतो. अर्जुन मोठ्यानेच ओरडत म्हणतो, सिनियर हँडब्रेक. परंतु तो आवाज काही त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतो. परंतु या सगळ्यात मात्र सायलीला तिचा भूतकाळ आठवत असतो. सायलीला ते सगळे चेहरे तिच्या डोळ्यासमोर दिसत असतात. सगळ्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात आणि अर्जुन, प्रतिमा आत्या असू देत, रविराज सर, पूर्ण आजी, या सगळ्या व्यक्ती तिला क्लिअर डोळ्यासमोर दिसतात आणि ती मनाशीच म्हणते की आज मला सत्य आठवतंय, मला माझा भूतकाळ आठवतोय, सगळे चेहरे माझ्या डोळ्यासमोर क्लिअर दिसत आहेत, मी सगळ्यांना ओळखते, म्हणजे खरंच मीच तन्वी आहे. आता सायलीला कळालेलं असतं की हो, मीच तन्वी आहे आणि याचाच तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो. परंतु हा आनंद फार काळ टिकेल का? रविराज सर आणि त्यांची फॅमिली या सगळ्यात वाचू शकेल का? तन्वीला तिचं कुटुंब पुन्हा एकदा मिळेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.